नमस्कार मंडळी, आपला आवडता पंचम हिंद केसरी सर्जा येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर सर्जाचा पैरा देखील मित्रांनो फिक्स झाला आहे, ते पण मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपले YouTube चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात। मंडळी, आपला आवडता पंचम हिंद केसरी सर्जा हा पुढील येणाऱ्या मैदानामध्ये म्हणजेच भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मौजे मायनी मंगळवार दिनांक 1/10/2024 रोजी मायनी वडूज रोड मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं या बैलगाडी शर्यतीचं मैदान मित्रांनो होणार आहे। या मैदानामध्ये तुम्हाला आपला आवडता पंचम हिंद केसरी सर्जा हा 100% पळताना दिसणार आहे। या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 75, तृतीय 51, चतुर्थ 31, पंचम 21, सहावा 15 आणि सातवा 11 असं भव्य दिव्य बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे। या मैदानात तुम्हाला आपला आवडता पंचम हिंद केसरीचा मानकरी सर्जा हा मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे। तर सर्जा या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर तुम्हाला आतुरता असेल की सर्जाचा पैरा कोण। तर मित्रांनो, तुम्हाला या मायनी मैदानामध्ये सर्जाची नामांकित जोडी पळताना दिसणार आहे। आता तुम्ही म्हणत असाल सर्जा नक्की कोण? वैभव ड्रायव्हर सुसगावकरांच्या नियोजनामध्ये पळणारा सर्जा, घोटचा सर्जा की जावेदभाईंचा सर्जा, या तिन्हीपैकी कोणत्या सर्जाबरोबर आपला आवडता पंचम हिंद केसरीचा मानकरी सर्जा पळणार आहे? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो जावेदभाई यांचा सर्जा आणि रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीज पंचम हिंद केसरी सर्जा ही जोडी तुम्हाला येणाऱ्या 1 तारखेच्या मायनी मैदानामध्ये मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे। जावेदभाईंचा सर्जा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी सर्जा ही जोडी तुम्हाला मित्रांनो 100% या मायनी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। मित्रांनो, पाहूया आता ही जोडी कशा पद्धतीने पळते आणि गुलालाची मानकरी ठरते आपण या मैदानामध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चॅनल सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।